नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वसुवत्या रम्याला म्हणतात, रम्या हे मला जमणार नाही। रम्या म्हणते तुला करावंच लागेल। वसुवत्या म्हणतात का, आता तुला काही करता आलं नाही म्हणजे आता लग्न उद्यावर आलं तरी सुद्धा तुझ्या हातून काही घडलं नाही म्हणून तू आता माझ्यावर ढकलतेस का? परंतु नाही रम्या, मी असं काही करणार नाही। माझा जीव गेला ना तरी मी करणार नाही। रम्या म्हणते हो खरंच, म्हणजे खरंच खूप छान आयडिया आहे। म्हणजे बघ ना, तू जर मेलीस, तुझा जर जीव गेला तर सुतक लागेल आणि सुतक लागलं तर लग्नही होणार नाही। करूयात का आपण असं काहीतरी? तर आता मात्र वसुवत्या घाबरतात आणि रम्याला म्हणतात, करते बाई एकदा, तू एकदाचा माझा जीव का नाही ग घेत? असं म्हणत वसुवत्या तिथून निघून जातात। आता स्वतःच्या स्वार्थासाठी रम्या स्वतःच्या आईलाही मारायला मागे पुढे पाहत नसते। ते पाहून वसुवत्यांना धक्काच बसतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानिनीताई, विक्रम, नंदिनीचे आई वडील यांच्या गप्पा चालू असतात। तर नंदिनीचे वडील म्हणतात, संगीताचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला ना? आणि विक्रम, मानिनी वहिनी, अहो किती छान डान्स केलात तुम्ही, काय नाचलात तुम्ही, असं म्हणत नंदिनीचे वडील मानिनीताई आणि विक्रम यांचं कौतुक करू लागतात। तर मानिनीताई म्हणतात, आम्ही दोघं, अहो तुम्ही दोघं पण कसला डान्स केलाय तुम्ही, खरंच खूप अप्रतिम। तर विक्रम म्हणू लागतात, सगळेच अगदी उत्तम नाचत होते, काय कोणाला काहीच बोलू शकत नाही। तर मानिनीताई म्हणतात, पण खरंच थोडं दमायलाच आलं ना? तर विक्रम म्हणतात, मानिनी तू एवढ्या लवकर दमलीस, अगं नातवंडांना शाळेत सोडायचं आहे। मानिनीताई म्हणतात, हो का? नातवंडांना शाळेत सोडायला अजून खूप उशीर आहेत। आपली मुलं एवढं सगळं होऊन बोहल्यावर चढलीच, हेच आपल्यासाठी खूप काही आहे। तर शारदाताई म्हणू लागतात, अगदी खरं आहे, कधीतरी वाटायचं आपल्या पोरांची जी काही परीक्षा चालू आहे ना त्यात पास होतात की नाही। तर त्याचवेळी तिथे मिथुन काका आलेले असतात आणि ते आवाज देत म्हणतात, पास झालेत। आता मिथुन काकांना आलेलं पाहून सर्वच जण खुश होतात। तर विक्रम म्हणू लागतात, काय हे, मला वाटलंच होतं हा आमचा विटू विटू बोलणारा पोपट येणार, तरीच म्हणतोय की सकाळपासून खिडकीवर कावळा का ओरडतोय, याची आता बडबड आपल्याला ऐकायची आहे। तर मिथुन काका म्हणतात, अगदी बरोबर, आता या विटू विटू बोलणाऱ्या पोपटाची बडबड तुम्हाला ऐकायची आहे। आता तर मी माझ्या मुलांना एवढं छान लग्नात तयार करणार आणि त्या लग्नाचं एवढा छान माहोल तयार करणार आहे की सर्वजण म्हणायला पाहिजे, आय लाईक दिस। तर आता मानिनीताई म्हणतात, नाही नाही, मला तर हे अजिबातच आवडलं नाहीये। काय हे मिथुन भाऊजी, मला सांगा, नेहमी तुम्ही फोनवर बोलता परंतु आज मात्र कार्यक्रमासाठी उशिरा आलात? तर मिथुन काका म्हणतात, काय करणार, तो साड्यांचा बिझनेस, त्यासाठी राज्यभर फिरावं लागलं। हो, पण मी विक्रमदाराच्या टचमध्ये होतो आणि आमची मंजू ती तर वसुताईच्या टचमध्ये होती। आता सर्वच जण हसू लागतात। तर मिथुन काका म्हणतात, पण काही म्हणा, हा उद्या आपल्या मुलांचं लग्न आहे, त्यांनी इतके चटके सोसले आहेत ना की त्याची भाकर त्यांना मिळायलाच हवी। खरंच त्यांनी त्यांचं प्रेम जिंकलं आहे आणि ते पाहून माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं आहे, आय लाईक दिस। तर मानिनीताई म्हणतात, आता सगळं काही व्यवस्थित पार पडू देत म्हणजे झालं। तर मिथुन काका म्हणतात, होणार, सगळं काही व्यवस्थित पार पडणार आणि आपल्या मुलांची लग्न निर्विघ्नपणे होणार। आणि आता तर मी आलोय ना, मग का घाबरताय? तसंही मी लग्नाला येणारच होतो आणि लग्नात कुठलंही संकट येणार नाही, तुम्ही का घाबरताय? तर विक्रम म्हणू लागतात, अगदी बरोबर, अरे मिथुन, तू असताना संकटाची काय भिशात आहे, आजूबाजूला या वावरायची तरी। तर मानिनीताई म्हणतात, पण तुम्ही एकटेच आलात का? तर मिथुन काका म्हणतात, एकटा कसा येणार, मंजू आली आहे ना। तर मानिनीताई म्हणतात, बरं ठीक आहे। तर मिथुन काका म्हणतात, मुलीसुद्धा येणार होत्या परंतु काय करणार ना, आता त्यांच्या परीक्षा सुरू आहेत म्हणून त्यांना येता आलं नाही। तर मानिनीताई म्हणतात, भाऊजी अहो काय हे, थोडं अगोदर तरी यायचं होतं, म्हणजे बघा ना, मेहंदी, संगीत आणि सगळा कार्यक्रम पार पडला आणि आता तुम्ही आलाय। भाऊजी काय हे, तुम्ही त्या कार्यक्रमाला हजर असला असता तर किती मज्जा आली असती। अहो हे हळद, मेहंदी सगळे कार्यक्रम तुमच्या विना झालेत, काय हे भाऊजी? तर विक्रम म्हणतात, अगदी खरं आहे, अरे मिथुन, तू आला असतास ना तर अजून मज्जा करता आली असती। तर मिथुन काका म्हणू लागतात, वहिनी अगं, लग्न घरात हळद, संगीत, मेहंदी हे कार्यक्रम होतातच, ते कार्यक्रम होतच असतात, परंतु आपल्या घरात जोपर्यंत आत्याची मुलगी रुसत नाही, फुगत नाही, काहीतरी कारस्थान करत नाही तोपर्यंत, असं म्हणताच वसुवत्या तिथे हजर झालेल्या असतात। आता वसुवत्यांना पाहून मिथुन काकांची बोलतीच बंद होते, त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही। आता सर्वच जण वसुवत्यांकडे पाहतात, सर्वच जण शांत होतात। तर आता विक्रम वसुवत्यांना विचारतात, काय ग वसुताई, तू अचानक इथे आली आहेस, काही काम होतं का?
तर वसुहत्या जरा घाबरतच मागे पाहतात आणि म्हणू लागतात, विक्रम, अरे बरेच दिवस झाले एक गोष्ट माझ्या मनात चालू होती, परंतु आता मात्र गैरसमज दूर झाला आहे. तर मानिनीताई विचारतात, म्हणजे नक्की काय बोलताय वसुताई तुम्ही? तर विक्रम म्हणतात, हो ना, अगं वसुताई तू कशाबद्दल बोलतेस? तर वसुहत्या म्हणतात, हेच ग मानिनी, मी धनंजयला बोल लावत होते, आरोप केलेत ग मी त्याच्यावर की माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला हा जबाबदार आहे, परंतु नाही, तो माझा गैरसमज होता. मला कळालं आहे की यामध्ये धनंजयची काहीच चूक नाही आहे. मी आत्तापर्यंत धनंजयवर खूप आरोप केलेत, परंतु नाही, आता मला माझी चूक कळाली आहे आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांसमोर धनंजयची माफी मागायला आली आहे. असं म्हणत वसुहत्या नंदिनीच्या वडिलांसमोर हात सोडतात आणि म्हणू लागतात, धनंजय, मला खरंच माफ कर. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, वसुताई, अहो काय आहे, तुम्ही माफी वगैरे मागू नका. अहो तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही. परंतु खरं सांगू का, आज तर माझं मन हलकं झालं आहे. मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. आता मी मरायला मोकळा. विक्रम म्हणतात, काय हे धन्या, अरे चांगल्या दिवशी असं काही बोलायचं असतं का? तर त्यानंतर सर्वच जण खुश होतात. मिथुन काका म्हणतात, खरंच खूप छान गोष्ट घडली, चला मी यासाठी आईस्क्रीम घेऊन येऊ का? तर वसुहत्या म्हणतात, नाही नाही नको, मी झोपायला जाते. असं म्हणत वसुहत्या तिथून निघून जातात. तर त्यानंतर मिथुन काका सर्वांना म्हणतात, बसा बसा. सगळेजण खूप इमोशनल झालात ना? तर सर्वजण बसतात, गप्पा सुरू होतात. तर विक्रम मिथुन काकांना म्हणतात, काय मग खबर बात? तर मिथुन काका म्हणू लागतात, ते चंदीगडला गेलो होतो ना लेडीज सायकलचा कारखाना काढण्यासाठी, परंतु तिथे गेल्यानंतर जेंट्सचाच काढला ना, काय करणार? असं म्हणत यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. तर दुसरीकडे वसुहत्या मनाशीच म्हणतात, रम्या, मी फक्त तू बोललीस म्हणून जाऊन मी त्यांची माफी मागली आहे, त्यांच्या समाधानासाठी. एवढंच नाही तर त्यांना आपल्यावर विश्वास बसावा यासाठी. हे सगळं रम्या फक्त तुझ्या सांगण्यावरून मी केलं आहे. परंतु रम्या, याचा कुठेतरी फायदा होऊ देत. उद्यावर लग्न आले, काहीतरी धमाका कर ग रम्या. असं म्हणत वसुहत्या या चौघांकडे पाहू लागतात. तर दुसऱ्या दिवशी लग्नाची सगळी तयारी झालेली असते आणि मंडपात गडबड सुरू असते. नंदिनी आणि काव्यासाठी त्यांच्या लग्नातील साज शृंगारही आलेला असतो आणि मंडपात लग्नाची खूप घाई चालू असते, सगळी गडबड चालू असते. तर आता नंदिनीचे वडील गुरुजींना विचारतात, काही लागणार आहे का? तर त्याचवेळी तिथे गुड्डू असतो. गुड्डू म्हणू लागतो, मी आहे, जर त्यांना काही हवं असेल तर मी देईन. गुरुजी म्हणतात, याला सांगा, जर तुम्हाला काही कमी पडत असेल तर याला सांगा, हा सगळं काही आणून देईल. तर त्याचवेळी त्या ठिकाणी शारदाताई येतात. तर नंदिनीचे वडील विचारतात, काय झाले शारदा? तर शारदाताई म्हणू लागतात, अहो गौरी पूजनासाठी 2 चौरंग हवेत, परंतु त्यांनी एकच दिला आहे, जरा जाऊन घेऊन या बरं. तर नंदिनीचे वडील म्हणतात, हो मी कार्यालयातून घेऊन येतो, त्यांना कळवावं लागेल. असं म्हणत ते तिथून निघून जातात. सगळ्यांचीच लगबग चालू असते. तर मिथुन काका सुद्धा सगळं मॅनेज करत असतात. तर हारवाला त्यांना विचारतो, तुम्ही कोण आहात? तर मिथुन काका म्हणतात, मी मुलींचा मामा, मुलांचा काका, वहिनीचा दीर, या घरचा जावई, सर्व काही आहे. पण तुला काही करायचं आहे? तू तुझं काम केलंयस का? जा, तू तुझं काम पूर्ण कर. असं म्हणत मिथुन काकांनी एक एक जबाबदारी पूर्ण केलेली असते. तर इकडे मानिनीताई आशाला आवाज देतात आणि म्हणू लागतात, आशा, आपल्या रूममध्ये सेफ्टी पिनांचा बॉक्स आहे, त्यातल्या 2-3 सेफ्टी पिना जीवा आणि पार्थला आणून देशील का? तर आशाताई म्हणतात, हो मी घेऊन येते. असं म्हणत आशाताई तिथून निघून जातात. तर इकडे मानिनीताई बाकी सगळी मॅनेजमेंट बघत असतात. तर त्याचवेळी विक्रम मानिनीताईंचा हात धरतात आणि त्यांना बाजूला ओढून घेतात. तर मानिनीताई म्हणतात, अहो काय करताय, लोक बघतायत आपल्याकडे. तर विक्रम म्हणतात, कोणी बघत नाहीये ग मानिनी. तर मानिनीताई म्हणतात, तुमचा काही बालिशपणा संपणार नाही. आणि मानिनीताईंना विक्रम म्हणू लागतात, तो तर माझा कायमच असणार, कारण तूच इतकी गोड दिसतेस, मग काय करणार? तर मानिनीताई म्हणतात, बसा, काय झाले सांगा बरं, तुम्ही का मला असं बोलावून घेतलं? तर विक्रम म्हणतात, तुझ्यासाठी खास, अगं नवऱ्या मुलांची आई आणि विक्रम देशमुख याची बायको, गजऱ्याशिवाय छान दिसतेस का? हे बघ, तुझ्यासाठी मी गजरे घेऊन आलो आहे. असं म्हणत आता मानिनीताईंना ते गजरे दाखवतात. मानिनीताई म्हणतात, द्या बरं. तर विक्रम म्हणतात, नाही. असं म्हणत विक्रम स्वतःहून मानिनीताईंच्या डोक्यात गजरा माळत असतात. तर मानिनीताई म्हणतात, काय हो, एवढा वेळ कुठे होता? एवढी कामं राहिली आहेत आणि तुम्ही कुठे गेला होता? तर आता विक्रम म्हणतात, हे कारण तर मी तुझ्या डोक्यात माळतोय ते गजरे, त्याच्यासाठी तर गेलो होतो. अगं तुझ्यासाठी गजरे आणले नाही तर कार्यक्रमाला शोभा कशी येणार? तर मानिनीताई म्हणतात, तुमचं पण ना काही असतं. अहो आपली दोन्ही मुलं
मुलं मोठी झाली आहेत, मुलांचं दुसऱ्यांदा लग्न होतंय, पण तुमचा बालिशपणा तसाच. तर विक्रम म्हणतात, मी काय म्हणतो मानिनी, आपल्या मुलांसोबत आपण सुद्धा लग्न करूया का दुसऱ्यांदा? तर मानिनी ते म्हणतात, काय? तर विक्रम म्हणतात, हो अगं, आजकाल आईवडिलांची लग्न होणं हे फॅडच आहे ना. मग आपण सुद्धा जर आपली इच्छा असेल आणि आपल्याला हौस असेल तर आपल्या दोन्ही मुलांच्या आणि सुनांच्या कानावर हे बीज पेरू शकतो ना. त्यांच्या कानावर टाकलं की ती मुलं आपोआप तयार होणार आहेत. मानिनी ते म्हणतात, नाही, तुम्ही असं काहीही करणार नाही आहेत. अहो, तुम्हाला कळतंय का, आपल्या मुलांची दुसऱ्यांदा लग्न होणार आहेत. एवढं सगळं होऊन त्यांची लग्न होणार आहेत, मग तुम्हाला भीती नाही का वाटत आहे? काहीतरी विचित्र घडेल तर, कुठलंही विघ्न येईल याची भीती नाही आहे का? तर विक्रम म्हणतात, नाही, अजिबात नाही. तुला सांगू का मानिनी, तू आणि धन्या खूप विचार करताय, परंतु तसं काहीही होणार नाही. इतकं सगळं झाल्यानंतर आपल्या मुलांची लग्न होत आहेत, त्यामुळे मला अजिबातच टेन्शन नाही आहे. मला खात्री आहे की यावेळी लग्नात कोणतंही विघ्न येणार नाही. मानिनीताई म्हणतात, बरं, असं म्हणत आता मानिनीताई तिथून निघून जात असतात. तर विक्रम पुन्हा एकदा मानिनीताईंचं कौतुक करत म्हणतात, खरंच खूप छान दिसतेस. मानिनीताई लाजतच तिथून निघून जातात. तर आता रम्या त्या ठिकाणी येते. रम्याच्या हातामध्ये मुंडावळ्या आणि गजरा असतो. रम्या तो गजरा मुठीत गच्च पकडते आणि तो खराब करतच ती हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकते. आता कोणालाही कळू नये म्हणून रम्या तो गजरा हातात पकडूनच खराब करत असते. त्यातील फुलं कुस्करून टाकत असते आणि इथे काव्यार्थ नाव लिहिलेलं असतं तिथे पाहत असते. वसवत्ते हे सगळं दृश्य पाहतात. रम्याचा राग वसवत्यांना कळत असतो. तर आता रम्याची नजर काही काव्यार्थ नावाकडून हटत नसते. त्यावेळी रम्याला गुरुजींचे शब्द आठवतात. गुरुजी रम्याला म्हणालेले असतात, मी तुझं लग्न बघतोय, परंतु रम्याला पुढचा संकेत त्यांनी दिलेला नसतो. परंतु रम्याला असं वाटत असतं की हो, माझं आणि पार्थचं लग्न होणार. म्हणूनच काव्यार्थ हे नाव पाहून तिचा राग अनावर होत असतो. तिची चिडचिड होत असते आणि या सगळ्या गोष्टींचा राग रम्या तिच्या हातात असणाऱ्या फुलांवर काढत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ जीवाची तयारी करत असतो. तर जीवा म्हणू लागतो, अरे बडे भैया, काय चाललंय तुझं हे? अरे तुझं सुद्धा लग्न आहे, विसरलंयस का तू? जा अगोदर तू तयार होऊन ये, मी युगला बोलवतो. असं म्हणत आता जीवा पार्थला तयार व्हायला सांगत असतो. तर पार्थ म्हणतो, जाऊ देत रे, अगोदर तुझी तयारी होऊ देत. तर आता जीवा खुर्चीवरून उठतो आणि पार्थला म्हणतो, नाही नाही बडे भैया, तुझी सुद्धा तयारी व्हायला पाहिजे, तू बस बरं. तर पार्थ म्हणतो, ऐक माझं, मी करेन तयारी, पण ऐक ना, आजचा दिवस आपल्यासाठी स्पेशल आहे. म्हणजे कोणीतरी आपली वाट बघतंय, कोणीतरी नटून आपल्यासाठी थांबलं आहे, कोणीतरी आयुष्यभरासाठी आपल्या आयुष्यात यावं, आपला हात हातात घ्यावं यासाठी तरसतंय, कोणीतरी आपल्या वाटेकडे डोळे लावून आहेत. हेच आपल्यासाठी खूप स्पेशल असतं आणि ही फिलिंग मी अनुभवली आहे. परंतु तुझी ही पहिलीच वेळ आहे आणि म्हणूनच म्हणतोय की तुझी ही पहिली वेळ स्पेशल झालीच पाहिजे. तर पार्थ पुढे जीवाला म्हणतो, मागच्या वेळी तू मला तयार केलं होतं आणि यावेळी मी तुला तयार केलं. तर जीवा पार्थला म्हणतो, बडे भैया, असं म्हणत तो पार्थला मिठी मारतो. तर पार्थ आता जीवाला म्हणतो, अरे ह्या मिठ्या वगैरे मारायच्या आहेत ना, त्या आता नंदिनीला मार. तर जीवा म्हणतो, काय हे बडे भैया? असं म्हणत दोघंही खूप इमोशनल झालेले असतात. दोघंही खूप खुश असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थप्रमाणेच आता मोठी बहीण म्हणून नंदिनी काव्याची तयारी करत असते. काव्याचा तो गोड लुक पाहून नंदिनी खुश होते आणि काव्याकडे पाहतच बसते. तर काव्या आता नंदिनीला म्हणते, ताई आता तू बस, मी तुला तयार करते. नंदिनी म्हणते, नाही काव्या, मला तुला तयार करायचं आहे आणि मी तर तयारच आहे ऑलरेडी, प्रश्न तर तुझा आहे, तू तयार आहेस ना? असं म्हणत नंदिनी काव्याच्या गालावर हात ठेवत म्हणते, पार्थशी लग्न करायला तयार आहेस ना? आता मात्र नंदिनीचं असं बोलणं ऐकून पार्थच्या गालावरची खळी खुललेली असते. काव्य हसतच लाजतच नंदिनीला म्हणते, ताई अगं, पार्थ देशमुखांशी लग्न म्हणजे? तर आता नंदिनी काव्याकडे पाहते. तर काव्य नंदिनीला म्हणते, ताई खरंच सांगू, कधी एकदा त्यांना डोळे भरून पाहते असं झालंय, कधी एकदा अंतरपटाच्या पलीकडे मी त्यांना पाहते असं मला झालंय, आणि कधी एकदा त्यांचा हात माझ्या हातामध्ये घट्ट पकडून सप्तपदी चालते असं मला झालंय. आनंद खूप आहे ग ताई, पण जरा हुरहुर वाटते जरा. तर नंदिनी काव्याचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, माहिती आहे मला, हुरहुर वाटणारच जरा. हे सगळं काही मी अनुभवलं आहे. या लग्नाची गडबड, या लग्नात तयार होणं, हे सगळं काही मी अनुभवलं आहे. परंतु आजची वेळ तुझी आहे, आजचा दिवस तुझा आहे आणि हा तुझा दिवस असणारा सगळ्यात स्पेशल दिवस आहे. खरंच सांगू का काव्या, मला खरंच खूप आनंद वाटतोय
की माझ्या बहिणीचं लग्न तिच्या मनाप्रमाणे तिने पसंत केलेल्या मुलासोबत होतंय आणि ते लग्न करण्यासाठी ती थोडी उतावळी आहे, आतुर आहे, उत्सुक आहे. आता मात्र काव्या लाजू लागते. तर काव्या म्हणते, ताई अगं. तर नंदिनी म्हणते, खरंच सांगू का गं काव्या, माझ्या बहिणीचं लग्न मला असंच पाहायचं होतं. म्हणजे अगदी तिच्या मनासारखं, मानाचं आणि तिच्या आवडीचं. असं म्हणत असतानाही नंदिनीचे डोळे पाणावलेले असतात. तिच्या बहिणीच्या आयुष्यात येणारा हा अनमोल आणि सुखाचा क्षण पाहून नंदिनी खूप खुश असते. नंदिनी पुढे काव्याला म्हणते, काव्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःखाची आणि आनंदाची चव ही सारखीच असते आणि या सगळ्यात वेगळे असतो ते आपण. आणि हे क्षण सगळ्यात वेगळे आहेत काव्या. आणि म्हणूनच म्हणते की हे क्षण तुला अनुभवण्याची ही संधी आली आहे. मनापासून एन्जॉय कर. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा विचार करू नकोस. आता मात्र काव्याचेही डोळे पाणावतात. आपल्या बहिणीने आत्तापर्यंत आपल्यासाठी ताई म्हणून केलेले सर्व क्षण काव्याला आठवतात आणि काव्या ताई अशी हाक मारत लगेच नंदिनीला बिलगते, तिला मिठी मारते. तर दुसरीकडे जीवा आणि पार्थच्या गप्पा चालू असतात आणि त्याचवेळी मिथुन काका मागून येत जीवाला मिठी मारतात. जीवा म्हणतो, नंदिनी. तर मिथुन काका म्हणतात, काय हे. तर पार्थही हसू लागतो. तर जीवा म्हणतो, मिथुन काका, अरे तू कधी आलायस. अरे बघ ना पार्थ दादा, मला तर माझ्या लग्नातील सगळी जवळची माणसं भेटत आहेत. म्हणजे अगोदर गुड्डू आला आणि आता मिथुन काका. थँक्स देवा. तर आता मिथुन काका म्हणतात, ते सगळं जाऊ देत, परंतु पार्थ मला एक सांग, याला सती मिठी मारली तरी नंदिनीच आठवतेय का. तर पार्थ म्हणतो, अरे मिथुन काका, साधा त्याच्या गाल्यावरून हात फिरवलास ना, अशी बोटं जरी फिरवलीस तरी तो नंदिनी नंदिनी अशीच हाक मारणार आहे. तर जीवा म्हणतो, बडे भैया तू सुद्धा. तर मिथुन काका म्हणतात, बरं ते सगळं ठीक आहे, चला राजांनो लवकर तयार व्हा. पोरी तर नट्टापट्टा करून तयार झाले आहेत आणि तुम्ही पट्टापट्टा तयार व्हा. तर पार्थ म्हणतो, काका आम्ही तर रेडीच आहोत. तर जीवा म्हणतो, किती दिवसापासून. असं म्हणताच दोघेही हसू लागतात. मिथुन काका म्हणतात, बरं आता चला मग, झटकन अभ्यास आणि पटकन पास. असं म्हणत मिथुन काका तिथून निघून जातात. तर दुसरीकडे नंदिनी आणि काव्या दोघेही खूप भावूक झालेले असतात. दोघींनाही आपलं लग्न होणार म्हणून त्या खूप खुश असतात. तर त्याचवेळी मानिनीताई आवाज देत म्हणतात, मुलींनो आवरलं का तुमचं. आटपा पटापट आणि गौरीहार पूजायला बसा, नवरदेव येतायत बरं का. तर आता दोघीही आवाज देत म्हणतात की हो. आता दोघीही खुश असतात. आता लग्नाची वेळ जवळ आलेली असते आणि दोघींचेही चेहरे खूप छान खुललेले असतात. दोघींच्याही चेहऱ्यावर आता आपलं लग्न होणार आणि आपल्या मनासारखं आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत होणार. त्यामुळे दोघीही खूप खुश असतात. आता दोन्ही नवरदेवांना घेऊन मिथुन काका मंडपात येतात आणि गुरुजींना आवाज देत म्हणतात, गुरुजी नवरदेव आले आहेत. गुरुजी म्हणतात, बरं आता अंतरपाठ धरूया आणि मंगलाष्टकांना सुरुवात करूया, कारण तोपर्यंत नवरी मुली गौरीहार पूजत असतील. आता दोघेही देशमुखांचे राजबिंडे नवरदेव तयार होऊन आलेले असतात. रम्या मागे वळून पार्थकडे पाहते. पार्थ एवढा छान तयार झालेला असतो आणि त्यावेळी मात्र रम्या पार्थमध्येच हरवून गेलेली असते. पार्थ एवढा छान तयार झालेला असतो की रम्याची नजर काही हटत नसते. तर मानिनीताई, विक्रम आपल्या राजाबिंड्या दोन्ही नवरदेवांना घेऊन मंडपात येत असतात. तर मिथुन काका गुरुजींना म्हणतात, नवरदेव आले आहेत, आता पुढे काय करायचं आहे. तर गुरुजी म्हणतात, बरं आता तुम्ही एक काम करा, गणेश अष्टक झालं की त्यानंतर मुलीच्या मामांना दोन्ही मुलींना लग्न मंडपात आणायला सांगा. तर मिथुन काका म्हणतात, मीच मामा बनलो तर. म्हणजे त्या दोन्ही मुली मला अगदी भाचीसारख्याच आहेत, त्यामुळे मी घेऊन येऊ शकतो का. तर गुरुजी म्हणतात, काहीच हरकत नाही. आता मिथुन काकांची गडबड चालू असते. त्या युगला आवाज देत म्हणतात, युग आता आपल्याला अंतरपाठ धरायचा आहे, त्यामुळे तू कुठेही जाऊ नकोस. युग म्हणतो, नाही, क्या बात आहे, म्हणजे आता मामा भाच्यांची जोडी अंतरपाठ धरणार आहे. तर मिथुन काका म्हणतात, चल चल बाकीचे पण काम आहेत. असं म्हणत मिथुन काका तिथून निघून जातात. तर दुसरीकडे लग्न मंडपात जाण्या अगोदर नंदिनी आणि काव्या गौरीहार पूजण्यासाठी बसलेले असतात. दोघेही अगदी मनापासून गौरीहारची पूजा करत असतात आणि त्याचवेळी नंदिनीला ते क्षण आठवतात ज्यावेळी नंदिनीचं पार्थसोबत लग्न असतं. त्यावेळी ती गौरीहार पूजण्यासाठी अशीच बसलेली असते आणि त्याचवेळी दीपकने त्या संधीचा फायदा घेत नंदिनीला किडनॅप केलेलं असतं. आता तो क्षण नंदिनीला आठवतो आणि तिचे डोळे पाणावतात, परंतु काव्या तिला सावरते आणि इशाऱ्यानेच म्हणते, नाही ताई, आता त्या गोष्टी आठवायच्याही नाहीत. नंदिनी आता त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारत नव्या आयुष्याची पुन्हा एकदा सुरुवात करत असते. आता दोघेही गौरीहार पुजतात, देवीचे आशीर्वाद घेतात. तर त्याचवेळी मिथुन काका तिथे येतात आणि त्या दोघींचंही कौतुक करत म्हणतात, खरंच किती छान दिसत आहे दोघेही, अगदी सुंदर, सुरेख आणि सात्विक. वा वा, कमाल.
आय लाईक दिस. तर त्यानंतर आता मिथुन काका काव्याचं कौतुक करत म्हणतात, वा वा, आमच्या काव्या मॅडम अगदी नक्षत्राप्रमाणे दिसत आहे. पण काही म्हणा हा, तुम्ही दोघीही अगदी देशमुखांच्या दारासमोर असणाऱ्या तुळशी वृंदावनासारख्याच गोड दिसत आहात. सुंदर, सोज्वळ आणि तितक्याच सात्विक असं म्हणत त्या दोघींकडे पाहू लागतात. तर त्याचवेळी नंदिनी विचारात हरवून गेलेली असते. तर मिथुन काका नंदिनीला म्हणतात, काय ग, काय झाले नंदिनी? तर नंदिनी आपले अश्रू पुसते आणि म्हणू लागते, काय गंमत असते ना मिथुन काका, म्हणजे बघा ना, कधी कधी आपल्या आयुष्यभराचा जोडीदार आपल्या समोरच असतो, परंतु आपणच त्याला ओळखू शकत नाही. तर मिथुन काका नंदिनी आणि काव्याला म्हणतात, त्याचं काय आहे ना, तुम्हा दोघांना सांगू का, प्रेमाची आणि नशिबाची लढाई खरंच खूप वेगळी असते आणि ती तर लढाई खूप जुनी आहे. पण तुम्हाला सांगतो की खरं प्रेम जिंकतं म्हणजे जिंकतंच. आता तुमचंच बघा ना, प्रेमाची लढाई तुम्ही जिंकला आहात, म्हणजे एवढे अडथळे पार केलेत, एवढं सगळं काही सोचलं, एवढं सगळं काही सहन केलात, परंतु शेवटी तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळतंय. तुम्ही ही लढाई जिंकला आहात. आता कुठलाच विचार करायचा नाही. गेले ते लोकाचे, राहिलं ते आपलं. आणि हो, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मागचा कुठलाही विचार करून त्रास करून घ्यायचा नाही, कळलं का? तर काव्य म्हणते, नाही मिथुन काका, तसं नाही आहे, पण मागच्या गोष्टींचा आम्ही विचार वगैरे करत नाही आहोत, परंतु हे तर आठवतंच ना की मागच्या वेळी ज्यावेळी लग्न झालं होतं, म्हणजे हे सगळं काही असंच माहोल होता, त्यावेळी बरीच माणसं दुखावली गेली होती, बऱ्याच जणांना खूप वाईट वाटलं होतं, बऱ्याच वाईट गोष्टी घडून गेल्या होत्या. आता मात्र नंदिनी शांतच होते, कारण नंदिनीला तिच्या आयुष्यात घडलेले ते वाईट क्षण आजही आठवत असतात. तर काव्या पुढे म्हणते, पण आज जे काही घडतंय त्यामुळे सर्वच जण खरंच खूप खुश आहेत, आम्ही सुद्धा खूप खुश आहोत. तर मिथुन काका म्हणतात, 1000% तुम्ही खुश असायलाच हवं, कारण तुम्ही नशिबाच्या पुढे झुकला नाही आहात, तर नशिबाला तुमच्यासमोर झुकवलं आहे. कारण तुमच्या आयुष्यात आलेला प्रत्येक प्रसंग, तुमच्या प्रेमाची परीक्षा तुम्ही पार केली आहे, त्यात तुम्ही यशस्वी उत्तीर्ण झाला आहात, यशस्वी पास झाला आहात आणि तुमचं खरं प्रेम तुम्हाला मिळालं आहे. त्यामुळे तुम्हाला आनंदी राहण्याचा आणि ते प्रेम मिळवण्याचा हक्क आहे, 100% आहे. तर मिथुन काका पुढे म्हणतात, झालं, मी तर इथे गप्पा मारतच बसलोय, मी काय सांगायला आलो होतो? अगं पोरींनो, मी तुम्हाला न्यायला आलो आहे, तुमचा मामा म्हणून. आणि हो, तुम्ही आता लवकर चला, नाहीतर तिथे सगळेजण माझा मामा करतील. असं म्हणत आता मिथुन काका दोघींनाही लग्न मंडपात घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मंगलाष्टक सुरू होतात, अंतरपाट धरला जातो आणि त्याच वेळी इथे काव्य आणि पार्थ अंतरपाटाच्या समोरासमोर असतात. अगदी काव्याचं स्वप्न साकार होत असतं आणि जीवनदिनी आता खऱ्या अर्थाने आपल्या खऱ्या आयुष्याला, खऱ्या जीवन प्रवासाला सुरुवात करणार असतात. आता त्याही अंतरपाटाच्या समोरासमोर असतात आणि आपल्या आयुष्याच्या सुखी संसाराच्या स्वप्नांसहित हातात माळ घेऊन उभ्या असतात. आणि लग्न मंडपात मंगलाष्टक म्हणण्यासाठी खास पाहुणे असतात, ते म्हणजे छोटे गायक. आता ते खूप छान अशा सुरात मंगलाष्टका म्हणतात आणि मंगलाष्टका संपन्न होतात. शुभमंगल सावधान असं म्हणतात. पार्थ काव्याच्या गळ्यात तर जीवा नंदिनीच्या गळ्यात हार घालत आता आपलं प्रेम मिळवलेलं असतं. तर आता पुढे नक्की काय घडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.